आज संगीतास किचनमध्ये बनणार आहे एक स्पेशल खीर, भाजलेल्या शेवईची खीर, जी खायला खूप अमेजिंग असते। आपण खूप प्रकारच्या खीर खातो, साबुदाणा खीर, वरई खीर, तांदूळ खीर, अशा खूप साऱ्या खाल्ल्या असतील। तर आज आपण संगीतास किचनमध्ये पाहणार आहोत शेवईची खीर, तेही झटपट आणि खायला खूपच अप्रतिम लागते। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचंही बटन दाबा। तर चला आपण आता काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवईची खीर। हे पहा, हे असे शेवई घेतलेले आहेत, मी हाताने बारीक करून घेतलेले आहेत, 1 वाटी आहे। हे पहा, अशी बारीक करून घ्यायच्या, म्हणजे शक्यतो करून ब्राऊन कलरमध्येच घ्या, सफेद असतील तरी चालतील, पण त्याही अशा पातळच घ्या, जाडवाल्या येतात त्या घेऊ नका, त्याने खीर चांगली बनत नाही, याने चांगली बनते। तर चला आपण आता भाजून घेऊया। कढई मी तापत ठेवलेली आहे, तूप घालूया, ड्रायफ्रूट तळून घ्यायचे। कमी गॅसवर हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्स आता तळलेले आहेत, काढून घेऊया। तूप आहे त्याच्यात आपण शेवई भाजून घ्यायची आहे। शेवई गोल्डन कलरमध्येच भाजायची आहे, ही भाजलेलीच असते, पण अजून कमी गॅसवर गोल्डन कलरमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे, म्हणजे स्वादही खूप छान लागतो याचा। तर हे पहा, मी आता याला भाजून घेतलेले आहे, कलर पहा गोल्डन आलेला आहे, अशी गोल्डन कलरमध्ये भाजून घ्यायचे आहे। हे पहा, छान भाजलेले आहे। याच्यात आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्स टाकून चांगले भाजून घ्यायचे आहे आणि याच्यात दूध गरम करूनच मी टाकलेलं आहे। दूध 1 लिटर घेतलेलं आहे मी। दूध गरम करून टाकलं की आपल्याला टेन्शनच राहत नाही, गरम करून टाकायचे म्हणजे दूध त्याच्यात फाटतही नाही आणि खीर छान बनते। याच्यात तुम्ही दूध थोडं कमी जास्त करू शकता, पण हे परफेक्ट माप आहे। हे पहा, आता छान उकळायला लागलेले आहे आणि मी मनुके घातलेले आहेत, 8 ते 9 मनुके घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट संग तुम्ही तळून घालू शकता, मी काही तळलेले नाहीत। आणि वेलची पावडर थोडीशी टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित। हे पहा, खूप छान बनते। आणि थोडीशी जायफळ घालायचं आहे किसून, जास्त घालायची नाही, थोडंसं एकदम घालायचे आहे। जायफळाने स्वाद एकदम भरपूर छान लागतो, तर जायफळ टाकून पहा, खूप छान बनतं। हे पहा, जास्त वेळ लागत नाही याला बनवायला, खूप छान बनलेले आहे। आता थोडंसं नमक घालायचं आहे याच्यात। नमक कुठल्याही गोड वस्तूत थोडंसं घातलं ना, स्वाद खूप छान येतो। आणि खीर बनली की झाकून ठेवायची नाही, उघडीच ठेवायची थोडा वेळ, नाहीतर जाळी झाकू शकता। याच्यात आता स्वादानुसार आपल्याला साखर घालायची आहे, स्वादानुसार घालायची आणि उकळल्यानंतरच साखर घालायची। हे पहा, उकळल्यानंतर मी साखर घातलेली आहे, म्हणजे दूध याच्यात फाटत नाही, दूध फाटायचे काही टेन्शनच नाही, उकळल्यानंतरच साखर घालायची। हे पहा, खूप छान झालेलं आहे। आता गॅस बंद करते मी, कारण का तर जास्त शिजवायचे नाही, जास्त शिजवले की छान लागत नाही। हे पहा, खूप छान बनलेले आहे। आपण आता सर्व करूया। खूप छान बनते, अशी झटपट बनणारी वस्तू आहे आणि गोड खायचं मन झालं की लगेच बनवायचं पटकन। हे पहा, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। हे पहा, झाले आपली आता खीर तुरंत तयार झालेली आहे। याला आता आपण गार्निश करूया। थोडेसे काजू घेतलेले आहेत मी आणि बदाम कट करून घेतलेला आहे।
तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या, याच्यात थोड्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता, केसरच्या काड्या टाकू शकता। तर ही अशा प्रकारे खीर तुम्ही गार्निश करून कोणी पाहुणे आले की देऊ शकता। खूप छान वाटते असे द्यायलाही। आणि नक्की ही खीर अशी बनवून पहा। तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबायला विसरू नका। तर चला, धन्यवाद।